नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी. आज या कादंबरीचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. आज सकाळी सकाळी देवकीच्या वडिलांचा काटोलवरनं फोन आला होता. देवकीची आई आजारी आहे, भेटायला या असं म्हणाले. महेश म्हणाले, जाऊयात आपण. संध्याकाळी निघू, तू ठरव ना. देवकीने तयारी केली. महेशनी गाडी पुसून स्वच्छ केली, बॅग भरली. देवकीला बॅग भरायला मदत केली. 4 वाजता फोन खणखणला. हां हॅलो, बोला बाबा. आई गेली. काय? कधी? आत्ताच. आम्ही आत्ता निघणारच होतो. आई गेल्याची बातमी देवकीला कशी सांगावी हे महेशला कळेना. कोणाचा होता फोन? वॉकर घेऊन देवकी बैठकीच्या दारात उभी राहून विचारत होती. आई गेल्या. महेशच्या तोंडून खरं निघालं. जे घडलं ते लपवण्यात अर्थही नव्हता. कशी काय गेली? अटॅक. भेट नाही झाली माझी. सोफ्यावर बसून रडत देवकी म्हणाली. मनवाला कळवलं. बाबा मी निघते फ्लाईटने. हे बघ मनवा येते आहे. मग आत्ता नाही जायचं? सकाळी ती येते, आपण एकत्र जाऊयात. देवकी रडत होती. आईच्या असंख्य आठवणी मनात उभ्या होत्या. महेशचा आधाराचा हात देवकीच्या पाठीवर होता. मनवाचं प्लेन सकाळी 9 वाजता लँड झालं. महेश तिला घ्यायला गेले. लवकुश आबा म्हणून महेशनं बिलगले. महेशनं खिशातनं कॅडबरी काढली, दोघांच्या हातावर ठेवली. पोरं खुश झाली. ती कॅडबरी इकडे द्या, दात किडतात ना, मनवा म्हणाली. अगं खाऊ देत की, एखाद वेळी काय होतं, तिकडे मुंबईत नका खाऊ पाहिजे तर. चांगलं वळण लावायला वेळ लागतो ना बाबा. ही पोरगी मला शिकवतीये. महेश मनाशीच म्हणाले. आबा खाऊ? कॅडबरी दाखवत लवकुश म्हणाले. खा, पण एवढं एकच बरं का, पुन्हा खायचं नाही. आणि खाल्ल्यावरती गुळणा करायचा लगेच काय. गाडी चालवत महेश म्हणाले. डोळ्यात पाणी घेऊन देवकीनं लेकीकडे बघितलं. रडतीयस कशाला आई? हाल होण्यापेक्षा आणि खाटेला खेळून राहण्यापेक्षा बरं झालं की नाही? मनवाचं बोलणं चूक होतं असं नाही, पण या क्षणी देवकीला आणि महेशला ते रुचलं नाही. बरं काय म्हणते तुझी तब्येत? पूर्वेपेक्षाही छान दिसतीयस. फक्त पाय सोडला तर. जाऊ दे यार, चालायचंच ते. मनवाच्या बोलण्यात प्रेम नाही, आपुलकी नाही, मायेचा स्पर्श नाही. सगळा व्यवहार आणि तोही कोरडा. मनवा चला फ्रेश व्हा, थोडं खाऊन घ्या, निघायचंय. प्लेननी तर आलो आहे बाबा, फ्रेश काय व्हायचं आहे? महेशनी केलेला उपमा सगळ्यांनी घेतला आणि निघाले. आई कशी येणार? कशी म्हणजे काय? गाडीत? नाही ते माहिती हो, पण वॉकर कसं न्यायचं? वॉकर फोल्डिंग आहे. हो का? मग चला ठीक आहे. 1 तासात गाडी काटोलला देवकीच्या आईच्या दारात उभी होती. गाडीतनं महेश उतरले. वॉकर काढला, नीट उघडला. देवकीला उतरण्यासाठी आधार दिला. जमलेले सगळे देवकीकडे बघत होते. ती सहानुभूतीची नजर देवकीला नकोशी वाटत होती. गर्दी बाजूला होत होती. देवकी आत गेली, तिथल्या खुर्चीवर बसली. समोर आईचं कलेवर होतं. तिला मग रडू आवरेना. सारेजण तिची समजूत घालायला लागले. शेवटचे सोपस्कार आटोपले. भोवतीचा ऋतू दुःखानं चिंब झाला. आभाळ ढगाळ झालेलं होतं. तसेही पावसाळ्याचेच दिवस, सरता पावसाळा. देवकीला आठवलं आपली लहान बहीणही अशीच गेली भर पावसाळ्यात. शाळेतून येतेवेळी तिच्या सायकलला बसने धक्का दिला आणि 10वीला असलेली ती जानकी, जानकी नाव तिचं, जानकी भर रस्त्यात गेली. गाडीच्या चाकाखाली.
जानकीचं जाणं साऱ्यांच्या जीवाला खूप लागलं होतं. देवकीला त्यातून बाहेर पडायला कितीतरी दिवस लागले आणि आता आता आई स्वतःच्या दुखण्या खुपण्याचं भांडवल न करता सगळ्यांच्या मदतीला धावणारी. भाऊ वहिनी होते. भाऊ शेती बघायचा. स्टेशनरीचं दुकान होतं घरी. देवकीने कोपऱ्यात खुर्चीत बसलेल्या वडिलांकडे बघितलं. त्या क्षणी तिला ते खूप पोरके वाटले. बाबा, मी उद्याच्या फ्लाईटनं निघते हां, मनवा म्हणाली. अगं आलीच आहेस तर थांब ना. नाही नको, मुलांच्या शाळा आहे. अगं आता शनिवार रविवार तर आहे. यावेळी देवकी काही बोलली नाही. तिला माहिती होतं मनवा तिच्या मनात आलं तेच करणार. रात्रीच्या जेवणानंतरची औषधं घेतलीस का? महेशने विचारलं. हो. आणि मग लवकुशकडे बघत म्हणाली, केवढी शांत दिसतात ना झोपली की पोरं. दिवसभर धूम करतात नुसती. हां, आहेत बापासारखी, वरून शांत, आतून खळखळ. अगं आता इथे त्यांच्या बापाचा म्हणजे अनुरागचा काय संबंध आहे? तुम्ही मला नीट स्थळ पाहूनच दिलं नाही. म्हणजे म्हणजे काय गं? खूप त्रासिक आहेत ते. सगळं मला टॉलरेट करायला लागतं आहे. हॉरिबल आहे सगळं. अगं पण काय झालं आहे काय? त्याला ना त्याच्या कामाशिवाय जगच नाही आहे. म्हणजे काय, त्याने काम करायचंच नाही का? बाबा तुम्हाला ना कळत नाही आहे. बरं झालं सांगितलंस ते. हे आत्तापर्यंत मला माहितीच नव्हतं. मनवा, अगं काय बोलती आहेस? काय झालं आता? मला ना कधी कधी कंटाळा येतो. अरे मग मन रमवावं कशात तरी. काही क्लास लाव आवडीचे. आणि मुलांचं करण्यात किती वेळ जातो गं. हो, पण त्याच्या टूरमध्ये मलाच सगळं बघायला लागतं. एकदा गेला टूरवर की 8 दिवसांची फुरसत. पण तो कामामुळेच जातो ना गं. तो बाहेरची आघाडी सांभाळतो, आपण घरची सांभाळावी. हो गं, पण तो असा मोकळा नाही मागत. तो त्याच्याच व्यापात असतो. हे बघ मनवा, स्वभावाला औषध असतं का? कुणाला नाही आवडत जास्त बोलायला. तुम्ही काय अनुरागची बाजू घेताय का? एक तर नीट बघितलं नाही. सारखं काय गं नीट बघितलं नाही, नीट बघितलं नाही म्हणतेस. नीट बघायचं म्हणजे काय करायचं? कुणाच्या दिसण्यावरनं कुणाच्या मनाचा थांग लागतो का? आणि माणसं कळायला विहिरीत उतरता येतं, तसं कोणाच्या मनात नाही उतरता येत ना. चांगलं वाईट हे प्रत्येकाच्या स्वभावात असतं. शेवटी काय असतं मनवा, लग्न ही एक ॲडजस्टमेंट असते. सगळं निभवावंच लागतं. खरंच सांगतो, लिटरली निभवावं लागतं. मला लेक्चर नको आहे. महेश हसले आणि म्हणाले, या सांगण्याला लेक्चर म्हणू नकोस. तसंही ना मनवा, लग्नानंतर दोघांची हे आयुष्य एकजीव एकरूप होऊन एकाच वाटेवरून नाही जात. फारच कमी ठिकाणी तुला ते चित्र दिसेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या अस्तित्वासाठी समांतर जात असते, रेल्वेच्या रुळासारखी. हे बघ, अनुरागला तू समजावून घे. तो, त्याचा कामाचा व्याप, त्याचा स्वभाव, अगं नाही पटत बऱ्याचदा. नाही पटत सतत एकमेकांचं वागणं एकमेकांना. पण त्यावेळी समजुतीने घ्यावंच लागतं. मनवा फटकन उठली आणि मुलांजवळ जाऊन झोपली. देवकी आणि महेशने एकमेकांकडे बघितलं. झोप तू. हो. देवकीच्या डोळ्याला डोळा नव्हता रात्रभर. मग मनाशी समोरच्या देव्हाऱ्यातल्या देवाला ती म्हणाली, अरे देवा, मनवाला थोडी सद्बुद्धी दे बाबा. सकाळी मनवा निघाली तेव्हा महेशने तिला 1000 रुपये दिले. म्हणाले, ड्रेस घेऊन ये. लवकुशच्या हाती 1000 रुपये ठेवले. त्यांना म्हणाले, खाऊ घ्यायचा बरं का? कॅडबरी? नो कॅडबरी. बरं मनवा, तुम्ही आला तिघंही, छान वाटलं. आय एम सो हॅपी. ये पुन्हा आणि आता अनुरागला सुद्धा घेऊन ये. अगं पुरुषांनाही बदल हवा असतो. आय विल ट्राय बाबा. आई येते. नमस्कार करत मनवा म्हणाली. आजी गेल्यामुळे येणं झालं. आईची ही भेट घ्यायचीच होती. हे 2 in 1 झालं ना. हे शेवटचं वाक्य मनवा नसती बोलली तर बरं झालं असतं, असं देवकी आणि महेश दोघांनाही वाटत होतं. लवकुशच्या पाठीवरनं देवकीने हात फिरवला आणि ते निघाले तेव्हा वॉकरच्या सहाय्यानं ती फाटकापर्यंत आली.
आजी, तू अशीच चालणार आता? हो रे बाळा, पण का? मला की नाही देवानं शिक्षा केली आहे. देवाने शिक्षा केली तुला? का? तू चुकीचं वागली होती का? लव निरागसपणे म्हणाला. सगळे हसले. देवकीने निरोपाचा हात हलवला. गाडी स्टार्ट झाली तशी देवकी आत आली, आपल्या कॉटवर बसली आणि देव्हारातल्या बाळकृष्णाला म्हणाली, खरंच रे बाळकृष्णा, मला ही कशाची शिक्षा आहे? मी काय चुकीचं वागले होते? मी काय पाप केलं का मागच्या जन्मीचं काही? देवकीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. खिडकीतून दिसणाऱ्या झाडावर चिमणी चिवचिवत होती. तिथल्या वॉल कंपाऊंडर पुन्हा झाडावर अशा उड्या मारत होती. तिला तांदळाचे दाणे टाकायचे होते, पण देवकीला उठावंसं वाटेना. म्हटली, महेश टाकतील आल्यावर. चिमण्यांचा चिवचिवाट वाढला होता. देवकीचं मन अस्थिर झालं. ती उठली, चिमण्यांना दाणे टाकले. समोर आली ती परिस्थिती देवकीनं स्वीकारली होती. जमेल तशी ती कामं उरकायची. उंच स्टूल किचनच्या ओट्याजवळ ठेवायची, त्याच्यावर बसायची. कुकर लावणं, भाज्या फोडणी घालणं अशी कामं करायची. परवा तर अंगणातल्या झाडांना पाईपने पाणीही दिलं. अगं देवकी, असू दे, मी देतोय ना पाणी. एकटेच किती करालो. आणि ही झाडं बघा, त्यांच्या अंगावर पाणी पडताच कशी हसतायत. काही झाडांची पानं तर नको नको म्हणत अंग चोरून घेतात. बघा की बघा. असं म्हणून तिने फरच्या लांब पानं असलेल्या झाडावरती पाईपने पाणी उडवलं. अरे खरंच की, मला कसं नाही कळलं हे आजवर? असं म्हणून महेशने आपल्या हातात पाईप घेतला, झाडांना पाणी दिलं. एक दोनदा तर त्याने पाणी देवकीच्या अंगावरही उडवलं. अहो, आंघोळ झाली आहे माझी. हसत हसत देवकी म्हणाली. हो का? मग परत एकदा. पुन्हा देवकीच्या पायाजवळ पाईपने पाणी उडवत महेश म्हणाले. देवकी हसली, लाजली. हळूहळू तिच्या कोशातून बाहेर यायला लागली. आज महेश दुपारी बाहेर पडले. भाजी घेतली, फळं घेतली. मग खूप सारं कापड घेतलं, डार्क निळ्या रंगाचं. त्यात त्यांना खिडक्यांचे आणि दाराचे पडदे बदलायचे होते. मग विविध प्रकारचे कलर्स घेतले, ब्रश घेतला. घरी येऊन त्यांनी ते सगळं साहित्य देवकीच्या समोर ठेवलं. काय आहे हे? हे कापड आहे, तुझ्या आवडीचा कलर आहे निळा, आणि हे पेंटिंगसाठी कलर्स आणि ब्रश आणलं आहे. आणखीन काही हवं असेल तर सांग. देवकीचे डोळे ओले झाले. न सांगताही माझं मन वाचणारा हा माझा नवरा. मागच्या जन्मी मी हरतालिका मनापासनं पूजली होती का काय? महेशनं वाटलं, चला या पेंटिंगच्या नादात आता अनेक दिवस नादमय होणार, सुगंधित होणार. कारण त्या दिवसांमध्ये देवकीचा आनंद मिसळला जाणार होता. त्यानंतर देवकीनं हातात ब्रश घेतला आणि कापडावर अनेक रंग उतरायला लागले, सुंदर असे रंग. आपण बाबांच्या भेटीला जाऊया? देवकीने महेशनं विचारलं. जाऊ की, उद्या सकाळी जाऊ, संध्याकाळी परत येऊ. आणि दुसऱ्या दिवशी दोघंही काटोलला गेले. दिवसभर देवकी तिथेच होती. आईची उणीव जाणवत होती आणि बाबा जास्त पोरके वाटत होते. जगायचं म्हणून जगत होते का ते? डोळे भकास, कशाचीच आस नसल्यासारखे. आणि हे सगळं बघून देवकीचं मन खंतावलं. देवकीच्या मनातली खंत महेशनी जाणली. बाबा, चला आमच्याबरोबर नागपूरला. येईन येईन, मी येईन कधीतरी. तुम्ही देवकीकडे लक्ष द्या. हे बोलताना बाबांचा आवाज ओला झाला होता. लेकीची कळकळ मनात दाटून आली होती त्यांच्या. देवकी, ठीक आहे बाबा, पण तुम्ही बांधून पडलाय ना तिच्यामुळे. नाही, तसं काही नाही आहे बाबा. ठीक आहे, आम्ही निघतो. गाडीतही देवकी शांत शांत होती. पुढचे 2 दिवसही तसेच गेले. पण तुम्ही बांधून पडलाय हे बाबांचे शब्द देवकीच्या मनात रुतून बसलेले होते. मी अडगळ आहे का? नक्कीच. आणि बाबांना ते कसं कळलं? देवकी, अगं ते निळं कापड वाट बघतंय ना. कशाची? अंगावरती पानं फुलं देवकी कधी रेखाटणार आहे याची.
अहो काही पडदे केले की, पण काही राहिलेत का नाही. आणि मग देवकीच्या उत्तराची वाटही न बघता महेशने कापड आणि पेंटिंगचं सामान वर टेबलावर काढून ठेवलं. दुपारी देवकी पेंटिंग करायला बसली, रंगून गेली. अनेक रंगात ती रंगली होती. महेश बघत होते. खूप छान, खूप छान, बढिया बढिया. अरे काय कलर भरलेत ग. रंगसंगती शिकावी ना तर तुझ्याकडून. वाह वाह देवकी, मार्व्हलस. अगं पानं फुलं जिवंत झालीत अगदी. आणि देवकी समोरच्या डिझाईनकडे बघत हसली. ती तिची कलाकृती होती, फक्त तिची. अलीकडे देवकीची सकाळ आणि मग दुपार रंगानं माखून निघायला लागली. जीवनाचा हरवलेला सूर तिला सापडला आणि त्या सुरात पायाचं लंगडणं हळूहळू विसरायला झालं. यावर्षी उन्हाळा खूपच तापला. उन्हानं जीवाची लाही लाही व्हायची. सकाळी 8-9 नाही वाजत तर घराबाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. महेशने अंगणात उभं राहून बघितलं. मग घरात आले. डोक्याला शेला गुंडाळला. बाहेर निघालात? हातात ब्रश पकडलेली देवकी म्हणाली, अगं हो, बिलं भरायची आहेत. येताना भाजी घेऊन येईन. काय आणू भाजी? काहीही चालेल. सांग ना आधी तू. मग ही का आणली, ती का नाही आणली असं म्हणत बसतेस. सारखी सारखी एकच भाजी आणाल तर मग तसं म्हणणारच ना. अगं म्हणूनच विचारतोय. अच्छा अच्छा अच्छा, काल बटाटे असूनही का आणले असं म्हटलं म्हणून म्हणताय का तुम्ही? अगं खरंच माझ्या लक्षात नव्हतं ते. असू दे, आपण बटाटे वडे करू मस्त. बरं मला ना जरा पाणी हवं होतं गार प्यायला. आणतो. महेशने 2 काचेच्या ग्लासमधनं पाणी आणलं. त्याने एक ग्लास देवकीला दिला, दुसरा ग्लास स्वतःच्या तोंडाला लावला. तेवढ्यात सेलफोन वाजला. महेशच्या सेलफोनचा रिंगटोन छान होता. दुर्गे दुर्गट भारी तुझं विणं संसारी. कुणाचा आहे? मोबाईल उचलणाऱ्या महेशला देवकी म्हणाली, अगं मनवाचा आहे. हां बोल बोल मनवा बेटा बोल. अहो आईचा फोन कधीचा लावते, लागतच नाही आहे. अगं बहुतेक चार्ज नसेल तो. काय हे बाबा, अहो आईच्यानी होत नाही, पण तुम्ही तरी लक्ष ठेवायचं ना. हां खरं आहे तुझं, चुकलं माझं. पण माझा मोबाईल लागला ना आता. हो लागला ना. आणि आरती ऐकली तुमची आवडती, दुर्गे दुर्गट भारी. पण बाबा मला ना आईच्या मोबाईलची रिंगटोन जास्त आवडते. मस्त आहे. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तब देना मेरा साथ. मनवाचं बोलणं ऐकताच ते मध्येच थांबवत हसले महेश आणि मग म्हणाले, काय म्हणतोय अनुराग? हां मला सोडून तुम्हाला त्याचीच काळजी आहे. का नको करू काळजी? बरं सांग तू कशी आहेस? कुश लव काय म्हणतात? काय म्हणणार ते? बसून आहेत समोर दोघेही सोफ्यावर. टी व्ही बघतायत आणि चॉकलेटच्या घळतायत. अरे पण चॉकलेट खाल्लेलं आवडत नाही ना तुला? मला मला ओवाळून टाकतात ते. पार वडिलांच्या वळणावर गेली आहेत पोरं. झालं का गं आज काय तक्रारीचा सूर? जाऊ दे होते. आई कशी आहे? मजेत. पाय लंगडा झाला आहे तिचा आणि मजेत काय सांगताय तुम्ही ना बाबा. हे बघ एखादी गोष्ट आपल्याजवळ नसली की संपतं का सगळं? जे नाही आहे त्यापेक्षा जे आहे त्याचा विचार करावा ना. काय चाललं आहे हो? द्या इकडे मी बोलते तिच्याशी. देवकी म्हणाली, बरं बाबा आईकडे लक्ष द्या. हा थांब जरा आईशी बोल. आई काय करतेस? अगं पेंटिंग्स करते आहे. खरंच? मला वाटलं. काय वाटलं ग तुला? नाही मला वाटलं बसली असशील रडत कुढत. का गं बाई? आई तू पण ना ग्रेट आहेस. ठेवते फोन. महेशच्या मनात मात्र मनवाचं बरं बाबा आईकडे लक्ष द्या हे वाक्य भिरभिरत राहिलेलं होतं. परवा मिथूनचा फोन आला, तोही तेच म्हणत होता. मुलं असं का म्हणतात? लक्ष द्या. म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास नाही आहे का? आणि मग येतो म्हणून महेश घरातनं बाहेर पडले. मुलांचे विशेषतः मनवाचा फोन मनाला फारसं आल्हाददायी नाही वाटला. पण चांगली गोष्ट म्हणजे देवकीचं रंगात रमणं. देवकीला आता एक छानशी वाट मिळाली होती आणि त्या वाटेवर असणारी
आनंदाची, समाधानाची डेस्टिनेशन्स तिला खुणावत होती. मृगनक्षत्रावर दुपारपासूनच आभाळ भरून आलं. काळ्या ढगांची आकाशात गर्दी झाली. वारा सुटला आणि टप्पोरे थेंब पडायला लागले. धरती ओली झाली. जमिनीचा खरपूस सुगंध सुखावायला लागला. मातीचा सुगंध किती छान येतोय ना. हा सुगंध न असा श्वासात भिनत जातो. दुपारची कॉफी घेत असलेली देवकी खिडकीतनं बाहेर बघत म्हणाली, मस्त वास येतोय. पण या सोफ्यावर बसून खिडकीतनं तुला कितीसं दिसतंय. चल खिडकीपाशी जाऊ. नको. का नको, चल. देवकीनं कॉफी संपवली. महेशने तिच्या हातून कप घेतला. स्वतःचा आणि देवकीचा कप आज सिंकमध्ये नेऊन ठेवले. त्यात पाणी ओतलं. चल बरं चल. अहो शॉवर आतमध्ये येतोय. चल ग. अहो नको भिजू. चल भिजूया. आणि देवकीचा हात धरून आधार देत ते खिडकीपाशी आले. तिला तिथल्या खुर्चीत बसवलं. पावसाने चांगला जोर पकडला होता. सावळ्या आकाशातून बरसणारा तो झिम्माड पाऊस देवकी अनिमिष नेत्रांनी बघत राहिली होती. तिने खिडकीतनं हात बाहेर काढला. पाऊस मुठीत पकडला आणि ती मूठ बाजूला उभ्या असलेल्या महेश समोर धरली आणि म्हणाली, घ्या. काय आहे? पावसाचे मोती. महेशने आपली ओंजळ समोर केली आणि महेशच्या त्या ओंजळीत देवकीनं आपली मूठ रीती केली आणि दोघेही हसले. त्यांच्या हसण्यानं घराच्या भिंतीही सुखावल्या. हे असं निरागस, निरामय, निर्व्याज हसणं अलीकडे माणसं विसरली होती आणि ते ऐकून भिंती मात्र सुखावल्या. भर पावसात दाराशी ओला थांबली. त्यातनं ब्रीफकेस घेऊन अनुराग उतरला. फाटकातून आत आला आणि खिडकीतून बाहेर बघणारी देवकी म्हणाली, अहो अनुराग आलाय आपला. चला चला बैठकीत जाऊ. अगं किती घाई. वॉकर घे आणि हळूहळू ये. असं म्हणून महेश समोरच्या बैठकीत आले. गाऊनवर कसं त्याला सामोरं जायचं म्हणून उशाशी ठेवलेली ओढणी देवकीने दोन्ही खांद्यावरनं घेतली आणि वॉकर घेऊन समोर आली. तेव्हा भिजलेल्या अनुरागच्या समोर टॉवेल घेऊन महेश उभे होते. हातातली ब्रीफकेस खाली ठेवून अनुरागनं अंग केस कोरडे केले. बैस अनुराग बैस. नाही आधी कपडे बदलतो. अरे आई कशा आहात तुम्ही? मी छान आहे, देवकी आनंदानं म्हणाली. अहो चहा ठेवा ना. आलं घाला. थंडी वाजत असेल अनुरागला. अनुराग बघितलं का सासूबाईंना किती काळजी आहे. महेश हसत म्हणाले आणि मग तो दिवस गप्पा गोष्टीत मजेत गेला. देवकीने किचनच्या ओट्याजवळ बसून बटाटे वडे केले. हाताशी बाई होती. भरपूर तुपातला कणकेतला शिरा केला. पण हे सगळं अनुरागला आवडत होतं. रात्री निघतेवेळी नारळ, टॉवेल आणि 2,000ची नोट त्याच्या हातात ठेवली देवकीने आणि म्हणाली, कपडे घेशील? अरे पण हे कशाला? असं म्हणून अनुराग देवकीच्या पायाशी वाकला तेव्हा भडभडून आलं देवकीला. पोचल्यानंतर फोन कर रे. येस बाबा नक्की. आणि दोघांचाही निरोप घेऊन अनुराग निघाला. एअरपोर्टवर सोडायला महेश गेले. म्हणाले, अनुराग तुझी सरप्राईज व्हिजिट आवडली आणि मुख्य म्हणजे तुझ्या सासूबाई खुश झाल्या बरं का. दोघेही हसले. अहो देवकी म्हणाली. बोल. अहो मला ना इथे छातीशी गाठ वाटतीये. कशाची असेल हो? आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया. अहो काही भलतंच निघालं तर? अगं गाठी काय फक्त भलत्याच असतात का? काही गाठी औषधाने कमी होतात आणि त्रासदायक नसल्यानं आता औषधाची सुद्धा गरज वाटत नाही. पण का कुणास ठाऊक देवकीचा जीव धास्तावलाच. कुठल्या डॉक्टरांच्याकडे जायचं? माझी मैत्रीण आहे ना ती सविता, गायनिक आहे. आपण तिच्याकडेच जाऊ. खरं तर भीती वाटते हो मला खूप. कमाल आहे देऊ, यात भिण्यासारखं काय आहे? दोघेही हॉस्पिटलला गेले. डॉक्टर सविताने हसून स्वागत केलं. वॉकरच्या साह्यानं देवकी उभी होती. बैस ग बैस, कशी आहेस? डॉक्टर सविता म्हणाल्या. मी ठीक आहे. खुर्चीवर बसत देवकी म्हणाली. ठीक आहेस? मग दवाखान्यात कशी? बोल. अगं थोडं काम आहे तुझ्याकडे. अगं मग बोल ना.
आणि देवकीने आपला प्रॉब्लेम सांगितला. चल आत. दोघीही आत गेल्या. डॉक्टर सविताने देवकीची गाठ बघितली आणि शांतपणे म्हणाली, आपण टेस्ट करूयात काही आणि मग रिपोर्टप्रमाणे ठरवू काय आहे ते. ओके. बाकी पाय काय म्हणतोय तुझा? अगं मी विसरले पायाला. वॉकरनी चालणं माझं रुटीन झालं आता. हे खूप छान आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारली ना की आपण आपले सैल होतो. खरं आहे गं तुझं, खरं आहे. बरं चलतो आम्ही. बाहेर पेशंट बसलेत तुझे. बरं आहे मॅडम, येतो. महेश उभं राहून हात जोडत म्हणाले. नंतर टेस्ट झाल्या, रिपोर्ट्स आले आणि देवकीच्या आणि महेशच्या आयुष्यात वावटळ आलीच. वावटळ, गोल वावटळ, चक्राकार धुरळा उडवणारी, आदमुसं करणारी. देवकीला कॅन्सर डिटेक्ट झाला. तिला सगळं हॉस्पिटल गरकन फिरल्यासारखं वाटलं आणि महेश हतबल होऊन रिपोर्ट्सकडे बघत राहिले. पाय फसावे अशा चिखलातनं वाट काढावी तसं देवकीचं सुरू होतं आणि तिच्या मागून महेशचं. महेशचा हात देवकीच्या पाठीवर स्थिरावला आणि देवकीचं मी सगळं करेन, यातून तिला बाहेर काढेन, महेशने स्वतःशीच कमिटमेंट केली. आणि देवकीला वाटलं आपल्या आयुष्याची सगळी चवच गेली आहे, सगळं कडूपण आपल्या आयुष्यात दाटून आलं आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुने ही कादंबरी. हा आजचा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.